नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुमचा परिचय देऊ आणि नाव काय तुमचं काका? सुरेश एकनाथ मोरे. कुठले तुम्ही? मक्का कधी आणली तुम्ही इथं? 4-5 दिवस झाले. मग काय केलं नंतर तुम्ही? देवाला घेऊन गेला. का बरं? कमी भाव गेले त्याच्यामुळे. तिथं काय भाव गेले ते? तिकडे 1280 झाले आणि तिकडं 1450. 1450. सरकारी नाही, शासनाने आपल्याला बांधून दिलेलं आहे. शेतकऱ्यासाठी बांधून दिलं की शेतकऱ्याला 2 पैसे भेटायला पाहिजे. अरे प्रायव्हेट वाल्याने जर माती जरी घेतली तर ते फुकाट घेऊ शकते, ते तर लुटून खाऊ शकते, पण मुवांडा हे आपल्याला लुटून खाऊ शकत नाही. इकडे हे कसं राहतं, शेतकऱ्यासाठी का शेतकऱ्याला 2 पैसे भेटा म्हणून शासनाने इकडे मान्यता दिलेली. आणि बाहेर जर कधी घेऊन राहिले तर 100-200 रुपये शेतकऱ्याला माझी आशा आहे भेटा. दुसरं काही माझं म्हणणं नाही आहे. ही जर कधी 1300 माझी जाऊ द्या, कारण माझ्या भावाची मक्का 1200 मागितली. अरे ती 1300 गेली असती, त्याला 100 रुपये भेटले असते, त्याला 25 क्विंटल मग त्याला 2500 भेटले असते. आणि ती मक्का देवगाला नेली आणि देवगाला नेऊन तिचा आता काय भाव होता आपण पाहू. आणि तिला पुन्हा 1000 रुपये भाडं देणं, देवगाला न्यायचं 1200. म्हणजे हे 2000 हे 1000 3000 भाडं केलं, काढायचे 100 रुपये प्रमाणे पैसे जात्या. आता देवगाला काय जाते, आपल्याला जे होईल ते होईल, देवगाचं पाहू. आणि जर कधी 100 रुपयाला मक्का देवगाला जादा घेतली तर हे लूट करून राहिले 100 रुपयाला आपल्या शेतकऱ्याची. तिला जर कधी 1300 गेली ती मक्का तर खुले आम येते. हे काय घेत नाही 100 रुपये, म्हणजे बाहेरचे लोक घेते, हे काय यांना चालत नाही. अरे शेतकऱ्याची आत्महत्या करायची वेळ आली ना, काय करेन शेतकरी? हा, शेतकरी करणार काय? माझी काही इच्छा नाही माझा माल हो ना, पण माझ्या शेतकऱ्याला फक्त नाही काही तर 1400 रुपयापर्यंत भाव जरी भेटला, माझा शेतकरी खुश राहणार आहे. 1350-1400 द्या तुम्ही तरी खुश राहील. तुम्ही जर कधी 1200 करा, खर्च मायनस करा, तुम्ही काय उरतं याला. आता ही 1.5 एकर मधली मक्का आहे, आता ही 25 क्विंटल मक्का आहे, हिला सोंगाला 1200 24,000 लागले. खर्च भानगडी पुन्हा ते काढायला 100 रुपये किती पैसे राहणार. आणि ही 1300 रुपयानं 1350 मक्का गेली आपण. माझं एवढंच म्हणणं आहे बस. हा, म्हणलं माझी मक्का मला नाही द्यायची, काही याच्यात मार्केट माझ्या शेतकऱ्याचं भलं होईल तर मी त्याच्यामुळे इडा अनुभव होईल. माझा दुसरा काही हेतू नाही, मी कोणाला दोष देणार नाही आणि कोणालाच दोष द्यायचा नाही, माझा हेतू आहे. शासनानं काहीतरी करा, शेतकऱ्याचे 1000 1200 200 रुपये 300 रुपये काय देण्यात द्यावा शेतकऱ्याला बस. जादा बी नको देऊ म्हणा, शेतकरी जादा सुखी होऊन जाईल ना किती दिले तर. हे आम्हाला इकडे 1 मिनिट.